वेलकम स्टुडंट्स. आजच्या असाइनमेंटचा विषय जो आहे तो आहे ऑब्जेक्ट ड्रॉइंग. तर बघता तुम्ही तुमच्यासमोर मी एक ऑब्जेक्ट ड्रॉइंग काढलेलं आहे. ते म्हणजे हा पेन आणि हे पेन्सिल आहे. तर ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणजे यथार्थ चित्रण आपल्याला करायचं असतं ऑब्जेक्टमध्ये. म्हणजे जसे जे ऑब्जेक्ट आपल्याला सांगितलेलं आहे की हे आपल्याला ते चित्र तुम्ही काढा, तर ते आपल्या समोर ठेवलेलं असतं आणि ते ज्या प्रकारे आपल्याला दिसतं, ज्या म्हणजे कुठं त्याच्यावर प्रकाश आलेला आहे, कुठं अंधार आहे, प्रकाशामध्ये कुठल्या भागावर प्रकाश पडून तिथला रंग आपल्याला कसा दिसतोय, अंधारातला रंग आपल्याला कसा दिसतोय, कोणता रंग कुठल्या बाजूला आपल्याला वापरायचा आहे, कोणता रंग कुठे आहे, हे जसं आपल्याला दिसतं समोरच्या चित्रामध्ये तसंच्या तसं आपल्याला इथं काढायचं असतं. तर इथं आधी मी पेन्सिल शेडिंग करून घेतलेली दिसते तुम्हाला. ही पेन्सिल शेडिंग आहे. माझ्यासमोर मी एक पेन आणि एक पेन्सिल तिथं ठेवलेली होती. तर पहिल्यांदा मी पेन्सिल शेडिंगमध्ये ते काढून घेतलं. म्हणजे शॅडो सुद्धा त्याची बघा खाली पडलेली आहे, तुम्हाला दिसते इथं सुद्धा दिसते तुम्हाला शॅडो पडलेली बघा. तर त्याचप्रमाणे आपल्याला यथार्थ चित्रण त्याचं करायचं असतं. तर हा झाला. आणि याच्यामध्ये आपल्याला डार्क कलर वापरायचे असतात, घट्ट म्हणजे ट्रान्सपरंट कलर याच्यामध्ये वापरून चालत नाही, कारण की आपल्याला त्याचा सत्याभास आपल्याला करायचा असतो. म्हणजे रिअलिस्टिक ते आपल्याला दिसलं पाहिजे ऑब्जेक्ट, हा त्याचा मागचा मूळ उद्देश आहे. तर बघता तुम्ही मी एक इथं ऑब्जेक्ट आपल्याला तुम्हाला दाखवलेलं आहे. आता मी तुम्हाला काही अजून ऑब्जेक्ट ड्रॉइंग तुम्हाला इथं मी दाखवणार आहे. बघत राहा. अभिज आर्ट. हे काही ऑब्जेक्ट ड्रॉइंग आहेत माझे बघा. हे 2 बिस्किट समोर ठेवली होती, बिस्किटच्या पुढ्यातले पार्लेजी, आणि हे त्याचं पेन्सिल शेडिंग आहे, बघताय तुम्ही. तर समोर आपल्याला जसं दिसतं बिस्किटाचा रंग आणि ते ठेवल्यानंतर त्याची खाली पडलेली सावली, हे आपल्याला जशाशा तसं काढायचं असतं. पुढचं चित्र बघूया. हा एक पूजेचा तांब्या होता आमच्या घरचा. त्याला मी समोर ठेवलं आणि जसं मला तो दिसत होता तसाच मी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बघा, व्हील साबण आहे, इथं पेन्सिल शेडिंग आहे. पुढचं बघूया. ही एक काचेची अशी वाटी होती, बाऊल. तर जसं ते दिसत होतं तसंच मी इथं काढलेलं आहे. पेन्सिल शेडिंग आहे आणि याच्यात मी रंग दिलेला आहे. तर त्याचा अंदाज म्हणजे इकडं सावली बघा त्याची खाली पडलेली आहे. हे पेन्सिल शेडिंग आहे आणि खाली त्याला रंग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक वांग आहे, एक टोमॅटो आहे आणि एक सफरचंद आहे. पुढचं बघा. हे खारीक आणि खोबरं आहे, समोर ठेवलं होतं असं. आणि हे ट्यूब कलरच्या माध्यमातून मी काढलेलं आहे, कारण की या मॅनमेड आहेत ना, म्हणजे नॅचरल थिंग्स आहेत. ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्या आपल्याला ट्यूब कलरमध्ये काढायचे असतात, आणि ज्या मॅनमेड आहेत, कृत्रिम आहेत, त्या आपल्याला पोस्टर कलरमध्ये काढायचे असतात. ही किळी आहे, ही किळी देखील आपण ट्यूब कलरनीच इथं वापरलेलं आहे. हे सोलून ठेवलेली आहे पेन्सिल शेडिंग आणि हे रंग वापरलेला आहे ट्यूब कलर. लेमन येलो आणि चा जास्त वापर केलेला आहे. हा टोमॅटो आहे, ट्यूब कलर आणि हे पेन्सिल शेडिंग. हे सावलीसुद्धा बघा. हे कंपास आहे, ह्याच्यात मी पोस्टर कलर वापरलेला आहे. अतिशय याच्यामध्ये आपण घेतलेला याचा शॅडो वगैरे तुम्ही बघू शकता. ह्याचा मी स्पेशल एक व्हिडिओ याचा मी बनवलेला आहे. पोस्टर कलर जसं समोर ठेवला होता तसंच काढण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. ह्याच्यात देखील आपण पोस्टर कलरच वापरलेले आहे. आता हे बघा, चित्र कब्बशीच आहे. याच्यामध्ये ट्यूब कलर, पोस्टर कलर आणि पेन्सिल शेडिंग असे तिन्ही माध्यम ह्याच्यात मी घेतलेले आहेत. हे पेन्सिल शेडिंग आहे, हे ट्यूब कलर आहे आणि हे पोस्टर कलर मी काढलेला आहे. अगदी सारखं आहे. सावलीसुद्धा त्याची सारखीच आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ग्रीन साबण, इथं पेन्सिल शेडिंग होतं, इथं आपण खाली रंगाने काढलेलं आहे पोस्टर कलर. एकदा नक्की तुम्ही असे ऑब्जेक्ट ड्रॉइंग काढण्याचा प्रयत्न करा. चिक्कू आहे, इथं वरती पेन्सिल शेडिंग आहे आणि खाली ट्यूब कलरने आपण रंगवलेला प्रत्याला काढलेला आहे.
हे स्प्रे आहे, पेन्सिल शेडिंग आहे आणि हे पोस्टर कलरमध्ये काढलेलं आहे. कांदा आहे, लसूण आहे, पेन्सिल शेडिंग आहे आणि खाली कलरिंग केलेलं आहे. त्याची सावली सुद्धा बघा, आपण खाली सावली दाखवली की त्याचा 3D इफेक्ट येतो आणि त्याच्यामध्ये रिअलिस्टिकपणा येत असतो. ही वॅसलिनची बाटली होती. वरती पेन्सिल शेडिंग आहे आणि खाली पोस्टर कलरने आपण काढलेलं आहे तिला. हे डेअरी मिल्क आहे. तर काही काही लोकांना वाटतं मी खरंच चिटकवलं काय त्याच्यावर, पण चिटकवलं वगैरे नाही आहे, ते एकदम पोस्टर कलरने त्याला काढलेलं आहे. हा ब्रश आहे आणि हे ट्यूब कलरची एक ट्यूब कलर आहे सिंगल. हेच मी पेन्सिल शेडिंगमध्ये देखील वरती काढलेलं आहे, बघताय तुम्ही. जसा ब्रश समोर ठेवला होता तसाच तो काढलेला आहे. तो स्टीलचा जसा रंग आहे त्याचा ग्रे, तो देखील याच्यामध्ये आपण काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे गाजर आहे आणि एक मुळा आहे. समोर इकडे पेन्सिल शेडिंग आहे वरती आणि खाली त्याला ट्यूब कलरने आपण त्याला काढलेला आहे. हे बिस्किट होते, पेन्सिल शेडिंग मध्ये काढले आणि एका प्लेटमध्ये अद्रक ठेवली. पेपर प्लेट आहे, त्या पेपर प्लेटमध्ये आपण अद्रक ठेवलेली आहे. बघा, खूप इंटरेस्टिंग आहे हा विषय ऑब्जेक्ट ड्रॉइंग. हे पोस्टर कलरचा कलर आहे, पोस्टर कलर, आणि ही ड्रॉइंग क्लिप आहे स्टीलची. वरती मी पेन्सिल शेडिंग केलेलं आहे आणि खाली रंगामध्ये आपण त्याला काढलेलं आहे. तर एकदा नक्की तुम्ही प्रयत्न करून बघा. खूप अतिशय इंटरेस्टिंग असा हा विषय आहे ऑब्जेक्ट ड्रॉइंगचा. तुम्हाला काढायला मजा येईल आणि बघत राहा आणि पाहत राहा अभिजाड. थँक्यू.